काय नाही हो, किती वेळ झाला आवरा लागली तू. माझं ना डोकं दुखतोय. डोकं हाय डोकं दुखायला आहे. आज किती तारीख आहे हो? आज 25 20 खबर 20 असेल ना का नाही मग किती 19. 19. आज माझ्या बहिणीच्या पोरीचा बर्थडे. हा ना. ए तुझा नुसतं मोबाईलच्या कवर सोबतच खेळ. येड्याची जत्रा. किती मोठं तेल लावलं होतं मी रात्री माझ्या डोक्याला. आवर नाही टाइमपास करत बसली. दाखव तेरा मुखडा. तेरा मुखडा तेरे मुखडे पे दिल आगडता. हो गया मेरी हेयर स्टाइल. हो गया स्टाइल. हे शॉपिंग मला दाखवलं त्या दिवशी शॉपिंग आमची. एक पिशवी कुठे गेली? ही शॉपिंग केली आम्ही अनुच्या बर्थडेला. आणि तो बड्डे आला जवळ. है ना गाणं. खूप जणांची कमेंट आल्या की 14 एप्रिल साठी शॉपिंग केली. 14 एप्रिलच्या आधी येतो 8 एप्रिल, 8 एप्रिलच्या नंतर येतो 10 एप्रिल. हा 8 एप्रिलला अनुचा बड्डे. 10 एप्रिलला मेरा बर्थडे आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. हॅलो चला उठा. उठकी. नो काय काय करायचं नाही मग बर्थडेला. काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे बर्थडेला फक्त शॉपिंग झाली म्हणजे झालं का तुमचं. नाही हो. मग बर्थडे आपल्या गावाकडे करायचं आहे का इथं. आपण ते गावाकडेच केला बरं आहे. नाही म्हणजे ओळखीचे आहे इथं पण एवढे नाही. गावाकडेच करू. गावाकडे कसं सगळे ओळखीचे. काय पाहिजे तुला थांब इथं बस मी देते. मला नवऱ्याला पॉकेट घ्यायचंय. पॉकेट तर तोडून टाकलं तिने सगळं. दुसरं घेतो मग दुसरं तोडाय मजा येईल तिला. हा ना. जेवायचं मेनू काय ठेवायचं? जेवायचं मेनू वरण भात शाकभाजी. नाही. मग पुरी भाजी. पुरी भाजी नको. ते तोडलं. पॉकेट तोडून टाकलं नाही उद्या पुरीने सगळं. मी दिलेलं पॉकेट दिलंय. मग काय तोडा द्यायचं का त्या पुरीला. किती वर्ष झाले घेऊन या पाकिटला? 5 वर्ष झाले. 5 वर्षाचं पॉकेट आहे यार. 5 नाही 4 वर्षाचं. हे 5वं. बरं जाऊ द्या. काय मेनू ठेवायचा ते सांगा मला. मेनू मला तर असं वाटतं साधं सिंपल आपण पुलाव भात आणि हे ठेवू नाही का कोशिंबीर. हा पुलाव आणि कोशिंबीर ठेवू. पुलाव आणि कोशिंबीर आणि जिलेबी नाही तर मग हे ठेवू काय गुलाबजाम. चालेल का? नको. गुलाबजाम नको. मग जाऊ दे आपण बुंदी ठेवू. तुम्हाला ती माहिती हा बुंदी ठेवायची की नाही तर गणी. अरे काय बुंदी कोण खाते काय. नाही खात. मीच नाही खात. तुला काय घालवले. ते हे गोल गोल नसतं काय बोलतो त्याला बालुशाही. हा ते खाता का? बालुशाही खातो काय आम्ही. बालुशाही पण ठीक आहे ना गणू. नाही तर फक्त पुलाव ठेवू. पुलाव कोशिंबीर. ते गोड काहीतरी ठेवायला लागतं हे ना गे बब्बू. छान आहे की गोड. अजून अनुचं शॉपिंग राहिली.
असं हात घालून काढते बघा ना ती. हम्म. हे कोण आहे पाकिट मध्ये? पैसे बघते आहे का ती. हे कोण आहे? कोण आहे? मम्मा आहे. मम्मा आधी आयुष्य होती. वाकड्या तोंडाचं मस्त नाही होते. गावाकडे आपलं समाज मंदिर आहे ना, समाज मंदिरात करू डेकोरेशन वगैरे आणि तिकडंच हे करू. चांगलं होईल समाज मंदिरात डेकोरेशन. घरी ऐका ना, तुम्ही समाज मंदिराच्या इकडच्या साईडला म्हणताय का तुम्ही हा डेकोरेशन करायचं? मंदिर आहे ना ते मंदिर छोटस. हा माहितीये मला. मंदिराला बघा, मंदिराचं तोंड इकडच्या साईडने हा असं आणि समोर करायचं म्हणते का तुम्ही इथं असं? हा. अच्छा, मंदिराला लावून केलं तर पण काय नाही, पण ते याय जायचा रस्ता आहे ना तिथं. कुठं? तिथून येतो ना आपण असं आतमध्ये. त्यातून आपण ह्या साईडने येतो, आतमध्ये घुसतो. म्हणजे राईट साईडला नाही का भिंत आहे? हा ना, एक्झॅक्ट समोर असं. समोर कसं काय रे? राईट साईडला कुठं? आतमध्ये शिरल्यावर. इकडं थांबा 2 मिनिटं. समजा हे मंदिर आणि इथे समोर आहे अजून एक छोटस आहे. इकडून म्हणताय ना तुम्ही डेकोरेशन करायचं? हा, मग मी तेच बोलते ना. ते फोटो काढला तुझा, ते फोटो टाकी एकच आहे माझ्याकडे. त्यावर मम्मा आहे ती, मम्माला खातो बाई. किती छान फोटो आहे माझा. पाकिटात लावून ठेवू. पाकिट ठेव तिकडं. आणि आपलं काय राहिलं अजून? मम्मी बोलली आपलं किती माणसाचं म्हणलं होतं आई? 200-300. 200 पकडून घ्या म्हणे आई. 200 तर येते ना आरामात. तर मम्मी बोलली की ना काय 20 किलो तांदूळ लागल पुलावला. हा, पण ते भाजी बिजे पण आणायला लागतील ना येड. ते आपण आणू ना. मग खाली बस बा. ज्यांना आपण जेवण बनवायचं हे देणार आहे ना कॉन्ट्रॅक्ट. हा, कॉन्ट्रॅक्ट, ते सांगा ना आपल्याला किती भाज्या आणायच्या, काय आणायच्या, मग आपण तसं आणून जाऊ. त्यासाठी आपल्याला 2-3 दिवस अगोदर जावं लागणार आहे गावाला. सुट्ट्या घेणार मी 6 तारखेपासून सुट्टे. 6, मी जाते ना 2 तारखेला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 6, 7, 8, 9, 10, 11. 11 दिवसच सुट्टे आहे. 11 दिवस म्हणतोय, 6 दिवसच सुट्टे आहे मला. का? मग 6 दिवसच घेणार आहे मी. तुम्ही जाणार नाही येणार का? न्यायला तू आणि आणू जा. मी येतो तुम्हाला न्यायला नंतर 1 दिवस. मला काही 1 दिवसात होईन जाईल. सोमवारी येईन, मंगळवारी बस तुम्ही आमच्यासोबत या. माझा बर्थडे आपण तिकडे सेलिब्रेट करू. नाही, डबल सुट्ट्या नाही भेटत. मग कमी सुट्ट्या होईल, मग तिकडे मला सुट्ट्या अटॅच करता येईल. अरे येडा, मग तू परत इकडे ये ना आम्हाला सोडून. कुठं? इकडं. डबल करून सांगितलं दाखल दाब करायला. तो तुम्हाला सोडायला तिकडे गाडी जाणार नाही का तुम्ही? मग आम्ही 1 महिना येणार नाही दोघी जणी. येऊ नका 2 महिने. फोटो खाई बघा घालू. पलटी मारायची नाही परत. कुठे फोटो? तुला काहीच पुरत नाही. तुला गावाला पाठवत नाही मी तर. गावाला पाठवत नाही. आपले व्हिडिओचे किती वांदे होते मग. हा का? सगळं बंद होतं 5-6 दिवस. आणि पडशील ग. बर, मी 2 तारखेपासून जाते गावाला घेऊन. आणि मग व्हिडिओ कसे काढणार? अरे याराची साफसफाई करायची घराची. बघू मग नंतर. पूर्ण भांडे वगैरे घासायचे. बघू नंतर. नंतर डोक्याला ताप देऊ नको. डोक्यात गेलेला आहे का ठोक्यात गेली? नाही ना ग बा. घर साफसफाई वगैरे करायची. उरूस पण यांनी येऊ. हा मग. अरे गावचा उरूस. उरूस किती तारखेला आहे? 4-5 ला आहे. 4-5 ला आहे. सगळे वांदेचे. मी काय कर माहिती का? मी 4 ला रात्री येईल. 4 ला रात्री म्हणजे 4 तारखेला सुटले कामावरून. 5 ला उरूस नाही, 4 ला उरूस.
मग 4ला रात्रीचा उरूस आहे ना, रात्री येणार ना मी कामावरून. रात्री असतो पुरुष. मग रात्रीचं जाते शॉपिंगला. आपण दुपारचं गेलतो, आपण इकडं होतो म्हणून. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत असतं 3-4 वाजेपर्यंत. मग रात्रीचीच गर्दी असते, मग रात्रीचाच उरूस असतो. ऑर्केस्ट्रा डावणार यावेळेस. मग तुम्ही लवकर या. लवकर काय आणणार आहे, इथून निघायला 8 वाजता निघणार, 9 वाजता तिकडे पोचणार. आपण आल्या शॉपिंगला जाऊ लोक त्याच्या आधी. रात्रभर चालू असते ते. रात्रभर काय रात्रभर काय म्हणजे काय सकाळी पाठ चालू असतं काय आता पूर्ण 12 वाजता ते 12:30-1 वाजता त्यांचं आवरावर पण नाही करत ते. येडं चालू असतं. तर उरूस तुला माहिती का? मला माहिती. मला जर काही घेणं नाही झालं. अरे लय वेळ चालू असतं. उलट तू 11 वाजता गेली तरी लय गर्दी असते. आणि तू 8 वाजता गेली ना, काय बोललो मग ते पालखी वगैरे निघते ना, म्हणजे जाऊन काय फायदा नाही. पालखी वगैरे एक मग दर्शन तर झालं पाहिजे ना देवाचं. शॉपिंग करायला जायचं. पालखी फिरून येते मंदिराकडे आपल्या. मग आपण मंदिरात जाऊनच दर्शन घ्यायचं. पालखी समोर कोणाला दर्शन भेटतं जावं गर्दीला. करू रात्री जाऊन शॉपिंग करू आणि दुसऱ्या दिवशी जाऊन देवाचं दर्शन घेऊन येऊ. तेव्हा कोणीच नसतं. दुसऱ्या दिवशी मी नवला येणार आहे का आम्हाला? काय तोंड करीत आहे. माझी मम्मी पण येणार आहे ना, तिला ते मंदिर दाखवायचंय. अरे मग आपण रात्री जाऊ ना दर्शन घ्यायला. गर्दी असते बोलतो ना मी येईपर्यंत. पालखी वगैरे जाते ना, मग मंदिरात खायला एवढं. मग जाऊ मंदिरात, मग तुम्हाला शॉपिंग करू कळते. थोडी शॉपिंग राहिलेली तेवढीच करायची, जास्ती पैसे नाही वेस्ट करायचे. ही शॉपिंग मला माहिती आहे. मागे तर काय करायची पण नव्हती तरी केली. कधी 1000 रुपयाला बोलावला मागच्या उरसाला. तेव्हा आलू पोटात होती ना. आणि मागच्या वेळेस लवकर झालं का उरू? आपण लेट गेल तर उरूस लवकर नव्हता आला. उरूस 1.5 दिवसच असतो. तसं नाही म्हणत मी, म्हणजे मार्चमध्ये चालता ना, ह्यावेळेस एप्रिलमध्ये आला. होळी झालं 10 दिवसांनी येतात करतात आपलं उरूस. होळी झालं. होळी किती तारखेला आहे? 23 ला. बरोबर 4 तारखेला उरूस. 10 दिवसांनी. 23 ला याचा बर्थडे पण आहे तनिषचा. हा नाही जाणं होत आपलं. तिला बसू खाली पडत. गुरुवारी असतो. गुरुवारी येणार त्याचा बर्थडे तनिषचा. कशाला मला कोणत्याच सणाला मंगळवार येत नाही, आणि आलं तर मला सुट्टी भेटत नाही. बॅड लक आहे तू. मग अजून काय राहिलं गणू? तिथंच करू आपण. डेकोरेशनचं झालं, जेवणाचं झालं. आता काय राहिलं? डेकोरेशन, जेवण आणि शॉपिंग संपलं. आता केक राहिला. हा केक राहिला मेन. केकचं बघू. केक कसा बार्बीचा आणायचा का दुसरा? बार्बीचं बघू. एखादं कार्टून वगैरे. असं आहे तर. डेकोरेशनला ते कार्टून लावणार का हो? कार्टून नाही लावतात ते. स्टेजवर चांगलं वाटतं रे, ते आपल्या खाल्लं चांगलं वाटतं म्हणून ते आपण फक्त मागचंच हे करायचं आणि अख्ख्या मंदिराला फुगे हे करून टाकायचं. लाइटिंग फुगे सजून टाकू, चांगलं वाटतं. आपल्याला हे पण आणायचंय. काय? बंदूक? अरे पाया गेलं उरसात भेटतात बंदूक. उरसातून बंदूक घेऊ. ती मोठी बंदूक नसती का ती उडवायची? तुला मोठा तोफ घेऊन देऊ का? तोफ आणायची का नाही बोला. बघू ना त्यावेळेस. आपलं एक तर झालंय काम. डेकोरेशनचं काम आता एवढं लवकर तर नाही आपलं. जेवणाचं सांगून ठेवा ना. बघू ना ते. जेवणाचं सांगून ठेवा गणू. जेवणाचं 20 पण. दिवस राहिलेत. किती? 20 दिवस पण नाही. हा 20 दिवस राहतो. 15 दिवस असे निघून जातात. 20 दिवस पण नाही. 20 दिवस 18 दिवस. मला माझा बर्थडे नका करू. हिचा 8 तारखेला बर्थडे
आणि ह्या मॅडमचा 10 तारखेला बड्डे. डोक्याला ताप केलाय दोघींनी बाबा. जन्माला आले म्हणून सांभाळायची ती दोघी. मला बर्थडे नाही करायचा, एका मला दिवशी gift तरी पाहिजे तुमच्याकडून. तुला गिफ्ट पाहिजे? बर्थडे सेलिब्रेट नाही करायचा? अरे बर्थडे सेलिब्रेशन करतो. नाही बर्थडेचा केक भेटतो 250 रुपयाला. नको, येड. मला गिफ्ट पाहिजे. गिफ्ट नाही परवडणार मला तुझं. का? तुझं गिफ्टला 2,500 रुपये जातात. नाही 2,500 नाही, 1,000 रुपये देणार. आणि मी ह्याला मला 500 रुपयामध्ये सगळं बर्थडे होऊन जाईल. जेवण खावण सगळं. मला गिफ्ट पाहिजे. 200 रुपयाचा केक आणि 300 रुपयाचं जेवण. झाला 500 मध्ये बर्थडे. तुझा बर्थडे तर तसंच करणार आहे मी. नाही, अनुच्या बर्थडेला राडा करायचा. अनुच्या बर्थडेला तुम्ही हॉटेलमध्ये घेऊन जासाल, 500 रुपयामध्ये होऊन जातं आपलं. मग 500 पण नाही लागत. ते चौघांना 500 लागतं. दोघांना किती लागते? किती खाणार खाऊन? अर्धी 120 मध्ये फुल बिर्याणी घेऊन आणतोय तू. झालं 120 मध्ये फुल. झालं दोघं पण फुल. काय करू? टेन्शन नाही, काय नाही. मला ती बिर्याणी खायची आता. कोणती? तिकडची. कोणती तिकडची ग? ती नाही का तिथं बघितली ते आपण, आगरा. अंगारा ना? आग्रा का अंगाना? भंगार. अंगार भंगार. अंगार. अंगार बिर्याणी भंगार. अंगार बिर्याणी भंगार. कशाला रडवते तिला रे माकड? झालं ना प्लॅनिंग आता? मग नाही, काय प्लॅन करायचा अजून तुला? अजून काय राहिले? जणू तिथं पार्लर वाली नाही का रे? तुला पार्लरचं पडलंय का? तुला नुसतं शॉपिंग पार्लर बस. तुला बाकी काही येत नाही. सांगा की. आपण हे ना गावाला गेलो ना, तर आपण ना पाऊर मध्ये जाऊ, तर विचारू. मेकअप मला येतो करता, फक्त मला हेअरस्टाईल करायची. हो का ग? हा ना. मग आता ग बसा. माझ्याकडे म्हणे तोंड करते. हो तिथे करताय ना मध्ये जाऊन. नाही तर मावशी येणार आहे ना. हा पण ते बघू, त्याला जर जमलं तर मग नाही. हेअरस्टाईलच थोडं हे. मेकअप मी करते, मला येतो. तुला येतो मेकअप? तुझा मेकअप मला माहिती आहे भूतावानी. नाही मी त्या भूतावानी मेकअप करते तू. भूत आहे तू, भूत. हे ते तिने बघ तोंडात घातलं होतं ते. नाही, अरे काय नाही ते बघ तिथं उचलते. आपण ती रील काढली त्याच्यामध्ये किती बेकार दिसायला लागली. भूत आहे तू. तूच म्हटला करू मला तसं मेकअप करची. मी म्हणलो का भूतावानी कर? मी म्हणलो का भूतावानी मेकअप कर? तू म्हणला पटपट आवर कसं पण घाल. तोंड मारून तो व्हिडिओ पाहिला की मला हसायला येतं. हे मला ते तुझं तोंड असं बघितलं की पण हसायला येतं. लाकडं घालू का? आता दुसरं काहीच नाही नेऊ. सगळं तर झालं आपला प्लॅन मध्ये. बघू नंतर. नको देऊ तिच्या हातात ते. नको देऊ. गेलं ते बेडवर. तर मी 6 तारखेपासून सुट्ट्या घेतल्या ना, 2 दिवस मी करून टाकेन तिकडं. माझी धावपळ तर होणार एकट्याची. करायला लागणार. हे बघा, मी 2 तारखेपासून जाते. घर साफसफाई ते करू लागते आईला. आणि मग आई ना तिथं त्या बाईला बोलून घेते, त्या आचारीवालीला. त्या बाईला विचारू नाही का, पैसे वगैरे ठरवून घेऊ. किती सामान लागन, ती किती लागणार नाही ते तिच्याकडून लिहून घेऊ. हा म्हणजे होऊन जाईल. मग तुम्ही 6 तारखेला आले ना, 7 तारखेला आपण जाऊन पूर्ण सामान घेऊन येऊ. 2 व्हीलरवर जायला लागेल. 2 व्हीलरवर आणता येईल का एवढं? रिक्षा घेऊन जायला लागेल.
आपल्याला काय आणायचं भाजीपाला आणि तांदूळ आणावं लागणार. बाकी काय भाजी केवढी लागते पण. रिक्षा बरं जाऊ जाताना जाऊ असं पण जाताना रिक्षा करू. बघू ते रिक्षावाला पण आहे तिथं. चहा बी बनवलाय का? नाही काय ते बनवायचं ना भूक चल बाबा तुम्हाला डब्बा भरायचा तुमचा झाले ना आपला आता सगळं. कधी बर्थडे सांग एकदा. 8 एप्रिल अनुचा बर्थडे. तुम्ही पण या बर्थडेला अनुच्या. आमच्या अनुचा बर्थडे. बाय बाय अनु.